नमस्कार, सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पारंपरिक खानदेशी पद्धतीने भरलेली वांगी. त्यासाठी इथे घेतली मी 1 पाव वांगी. वांगी घेताना छान असे काट्याचे वांगे घ्यायचे, चवही खूप छान लागते. बाजारात मला छान काटेरी वांगे दिसले, म्हटलं चला आज भरलेल्या वांग्यांचाच बेत करू, म्हणून मी इथे 1 पाव वांगे घेऊन आली आहे. किती छान वांगे आहे, अगदी ताजे ताजे. चला तर मग भरलेल्या वांग्यांसाठी काय साहित्य लागते आपण ते बघून घेऊ. आज आपण अगदी खानदेशी पद्धतीनेच भरलेली वांगे करणार आहोत. त्यासाठी घेतली इथे मी 1 पाव काटेरी वांगे, अर्धी वाटी शेंगदाणे, धण्याची पूड, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, हळद, लसणाच्या 10-12 पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा व जिरे. सर्वप्रथम आता आपण वांगे कापून घेऊ. आपण मीठ टाकून वांगे स्वच्छ धुवून घेऊ. वांग्यांवर जे कीटकनाशक असतात ते सर्व निघून जातं. वांगे धुताना हाताला काटे लागणार नाही याची काळजी घ्या. वाटल्यास काटे आधी काढून घ्या. हे सर्व काटे काढून घ्यायचे. जे देठाकडचे काटे त्यांना असं करून ते सुद्धा काढले जातात, नाही तर तुम्ही पूर्ण हा देठाचा भाग काढून घ्याल. अशा प्रकारे सगळं काढून घ्याल काटे. आपण वांगे काढून घेऊ. इथे मी 2 पाण्याने वांगे धुवून घेतले. वांगे कापण्याच्या आधी आपण याचा मसाला करून घेऊ. मी इथे कढई तापायला ठेवली. आता सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजून झाले आपले. शेंगदाणे भाजून झाले. आता आपण शेंगदाणे काढून घेऊ. त्याचकडे खोबरं भाजून घेऊ. आपण आता गॅस बंद करून देऊ आणि खोबरं पण काढून घेऊ. भाजलेलं साहित्य आपण बारीक करून घेऊ. टाकून घेणार आहे मी. इथे घेतलं मी 2 चमचे तिखट. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कमी जास्त. अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, धनेपूड, लसूण आणि अद्रक आपण हे बारीक केल्यावर टाकणार आहोत. अर्धा चमचा जिरे. हे साहित्य आधी आपण आता बारीक करून घेऊ. लसूण आणि अद्रक नंतर टाकणार आहोत. मी हे बारीक करून घेतले शेंगदाणे खोबरं. त्यात आता आपण लसूण आणि अद्रकचा तुकडा टाकणार आहोत. लसूण याच्यासाठी उशिरा टाकायचा, म्हणजे त्याच्यामुळे शेंगदाण्याला ओलसरपणा येतो आणि शेंगदाणे बारीक होत नाही. आता आपण हे सुद्धा साहित्य फिरवून घेऊ. आपला मसाला बारीक झाला. एकदम सुद्धा खूप बारीक सुद्धा करायचं नाही. आपला मसाला माझ्याकडून हळद राहून गेली. आता आपण ती हळद सुद्धा टाकून घेऊ. आपण वांगी कापून घेऊ. वांगी कापताना हे शेवटचं टोक थोडं कापून घ्यायचं. असं मी इतकं कापून घेते. एवढं छोटं छोटं राहू देते. 4 चिरा मारून घ्यायच्या वांग्याला. ते मध्ये कीड वगैरे लागलेलं आहे का ते बघून घ्यायचं. मध्ये वांगे किडलेले सुद्धा असतात. मी अजून तुम्हाला कापून दाखवते. बघून
सर्व वांगे कापून घेतले. आता आपण वांग्यांना थोडं थोडं मीठ लावून घेऊ मध्ये, असं बोटाने नावाला थोडंसं घेऊ, नाही तर मग मध्ये वांगे एकदम बेचव लागतात खायला. वांगे भरून घेऊ. त्या मसाल्यात घेतला थोडा हिंग, हिंगामुळे चव खूप छान लागते. इथे मी अर्धी पळी तेल टाकून घेते, 2-3 चमचे, म्हणजे मसाला छान भरला जातो. आता आपण मसाला भरून घेऊ. छान दाबून दाबून मसाला भरायचा. आपण हा उरलेला मसाला नंतर भाजीत टाकणार आहोत. आता तेल घालून घेऊ. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला. आपलं तेल टाकलं. आता आपण भरलेली वांगी टाकून घेऊ. छान थोडं मीडियम गॅसवर वांगे थोड्या वेळ होऊ देऊ, मग पाणी टाकू. थोडी गॅस कमी करून घ्या, नाही तर तो मसाला खाली पडलेला जळेल. वांगे छान तेलामध्ये गरम होऊन गेले. आता आपण यात गरम पाणी घालणार आहोत. इथे एखादी ग्लास पाणी घालून घेते. आपण भाजी झाकण ठेवूनच शिजवून घेणार आहोत. तुम्हाला वाटलं तुम्ही कुकर मध्ये सुद्धा 1-2 शिट्टीत वांगे होऊन जातात, पण असे वांगे केले तर खूप छान लागतं चवीला आणि गाळ सुद्धा होत नाही. आपला जो मसाला राहिला आहे, आपण तो मसाला सुद्धा घालून घेऊ. मीडियम गॅसवरच भाजी शिजवून घेणार आहोत. आपण भाजी हलवून घेणार आहोत. किती छान गदगते आपली भाजी. आपण वांग सुद्धा पाहून घेऊ शिजलं का. शिजला आता देठाजवळ वांग फक्त येईल. आपण त्याला शिजू देऊ. पाणी लागलं तर अजून पाणी टाकून घ्या. तुम्हाला जशी पातळ भाजी हवी तशी करून घ्यायची. आता मी अजून झाकण ठेवून भाजी शिजू देते. आपण भाजी हलवून घेऊ. किती छान दिसते, कडेला तेल दिसते आपल्या भाजीला. आपण वांग शिजलं का ते बघून घेऊ. वांग्याच्या फोडी तर शिजल्या आहे. इथे थोडं कच्चं आहे, आपण ते शिजवून घेऊ. इथं देठ सुद्धा शिजलं, पण देठाजवळचा भाग थोडा कच्चा आहे. आपण अजून थोडा वेळ शिजवून घेऊ. आता आपण आपली भाजी पाहून घेऊ शिजली का. बाकी ते छान तेल सुटलं आपल्या भाजीला. रस्सा सुद्धा किती छान घट्टपणा आला रस्स्याला. आपण वांग बघून किती छान वांग शिजलं. दाबलं जाते, देठही दाबलं जाते. आता आपण ह्या स्टेजला भाजी बंद करून देऊ.
तयार झाली आपली भरलेल्या वांग्यांची भाजी. तयार झाली आपली खानदेशी पद्धतीने भरलेली वांगी. पारोशाला सुद्धा किती छान घट्टपणा आला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याहून पातळ सुद्धा करू शकतात किंवा अशाच प्रकारे घट्ट सुद्धा करू शकतात. ही थोडी आटली म्हणजे घट्ट होऊन जाईल, पण भाकरी पोळी बरोबर खायला अशीच भाजी हवी म्हणून मी एवढी घट्ट ठेवली तिला. प्रकारची भाजी भरपूर केली जाते. खानदेशात वांग्याची भाजी भरपूर प्रमाणात खाल्ली जाते. खानदेशात वांग्याचे प्रमाण जरा जास्तच असते खाण्यात. वांग्याच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार करून खायचे. मी ही भाजी भाकरी पोळी सोबत खाण्यासाठी अशी केली, थोडी पातळ केली. तुम्हाला वाटलं तुम्ही